आज जळगाव ग्रामीण जिल्ह्याच्या वतीने आमचे नेते माननीय शिवराजदादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे नीटचे विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करतोय। आपल्याला माहिती आहे की धर्मेंद्र प्रधान हे जे आपले शिक्षण मिनिस्टर आहेत यांच्या अंतर्गत ते NTA आहे, यांनी 2दा पेपर लीक केलेला आहे आणि यावेळेस तर दुर्भाग्य असं की 4 विद्यार्थी आत्महत्या सुद्धा केलेली आहे। तर आमची युवक काँग्रेसच्या वतीने हेच मागणी आहे की जे धर्मेंद्र प्रधान आहे यांनी राजीनामा द्या। त्याच्यानंतर जे गेल्या 7 दिवसात 3 वेळा पेट्रोल आणि डिझेलचा दरवाढ केलेला आहे तो कमी झाला पाहिजे आणि जे नीटचे विद्यार्थी 21 जूनला पेपर देण्यासाठी जातील त्यांचं भाडं माफ झालं पाहिजे आणि पेट्रोल आणि डिझेलची व्यवस्था ही त्यांची झाली पाहिजे, कुठलाच त्रास त्यांना झाला नाही पाहिजे। आणि हे आंदोलन पूर्ण जिल्हाभरात शिवराजदादा मोरे यांच्या नेतृत्वात चालूच आहे आणि तोपर्यंत धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देत नाही युथ काँग्रेस असंच आंदोलन चालू ठेवेल। मी अभिलाष प्रकाश तायडे, जळगाव प्रभारी युथ काँग्रेस। सर्वप्रथम नीट परीक्षेत यांनी फार मोठा घोटाळा केलेला आहे। याच्यात भारतीय जनता पक्षाच्या दिनेश बेवाल म्हणून एक राजस्थानच्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, तो याच्यात सामील आहे, त्याचा भाऊ याच्यात सामील आहे आणि या सर्वांनी नीटची परीक्षेच्या घोळ करून विद्यार्थ्यांची फीसचे पैसे वाया घालवले। आता पुन्हा ती परीक्षा त्या ठिकाणी घेण्यात येणार 21 जूनला। आमची पहिली मागणी आहे की नीटच्या विद्यार्थ्यांच्या सोबत त्यांचे आई वडील देखील परीक्षा द्यायला जाणार आहेत, तर त्या परीक्षेच्या सेंटरवर जाण्यासाठी त्यांचे बसचे भाडे माफ हे सरकारकडून केलं गेलं पाहिजे। त्या विद्यार्थ्यांच्या महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात सरकारने त्यांचे भाडे दिले पाहिजे। आज आपण बघतोय पेट्रोल डिझेल आणि गॅसची टंचाई भासते। शेतकरी आज जमीन तयार करतोय, आपला शेतकऱ्याला डिझेल मिळत नाहीये आणि याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे। $140 प्रति बॅरल क्रूड ऑइल मनमोहन सिंग सरकारच्या काळात मिळत होतं, तरी सुद्धा आपल्याला पेट्रोलचे भाव 70 रुपयाच्या वरती जात नव्हते। परंतु आज एवढ्या युद्धाच्या परिस्थितीत सुद्धा $118 प्रति बॅरल $118 प्रति बॅरल हे क्रूड ऑइलचे रेट असताना सुद्धा सरकार भाव कमी करायला तयार नाही। रोजचे 90 पैसे वाढवते, 1 रुपया वाढवते, 3 रुपये वाढवते, अशा पद्धतीने महागाई वाढवून टाकलेली आहे सरकारने। शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, युवकांचे नुकसान होत आहे, युवकांना झुरळ म्हणण्यात येत आहे। आज सर्वस्व बेजबाबदारीचे कारण हे सरकार आहे आणि प्रधानमंत्री या देशाला संकटात झोकून काय करताय तर जॉर्जिया मेलोनी इटलीच्या पंतप्रधान यांना मेलोडी चॉकलेट देत आहे आणि आमच्या युवकांची, शेतकऱ्यांची आणि या देशातल्या सर्व नागरिकांची थट्टा त्यांनी उडवलेली आहे। तर नीटच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी, युवकांना, महिलांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही हे आंदोलन या ठिकाणी करतोय। मी महेश दगडू पाटील, जळगाव जिल्हा ग्रामीण युवक जिल्हाध्यक्ष। आम्ही इथे सुभाष चौक मध्ये जी महाराष्ट्राचे नीटची परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे, त्यांना एक्झाम मध्ये त्यांनी जे STD केली आहे त्यांना जे त्रास आहे त्या संदर्भात आम्ही आज इथे आंदोलनासाठी उभा आहे। इथे डिझेल नाही, पेट्रोल नाही, विद्यार्थी एक्झाम हॉल पर्यंत कसे पोहोचतील ही पॅरेंट्सला भरपूर चिंता आहे। आम्ही आमच्या या आंदोलनामार्फत महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की त्यांनी नीटच्या परीक्षेला जाणारे विद्यार्थी व त्यांच्या सोबत जाणाऱ्या पालकांचा बस भाडा माफ करावं आणि त्या दिवशी आणि त्याचे 1 दिवस अगोदर नीटच्या परीक्षेला जाणारे पॅरेंट्सला आणि विद्यार्थ्यांचा बस भाडा माफ करावे। तसे